मंडळी, आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व दिले जाते। अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी तर्पण आणि पिंडदान केले जाते, ज्यामुळे पूर्वजांना शांती मिळते आणि ते आनंदी होतात। परंतु शनिवारी येणाऱ्या अमावस्येला दर्श शनीश्वरी अमावस्या म्हणतात। तिचे महत्त्व अधिक वाढते। हा दिवस शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप शुभ मानला जातो। विशेषतः ज्या लोकांवर शनीची 7.5 किंवा ध्येयाचा प्रभाव आहे। शनीश्वरी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते। विशेषतः ज्या गोष्टींमुळे पूर्वज किंवा भगवान शनिदेव नाराज होऊ शकतात, त्या टाळणे आवश्यक आहे। यंदा शनीश्वरी अमावस्या 29 मार्च 2025 रोजी साजरी केली जाईल। ही अमावस्या तिथी 28 मार्च संध्याकाळी 7:55 सुरू होईल आणि 29 मार्च सायंकाळी 4:27 संपणार आहे। मंडळी, शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह। जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ फळ मिळते। म्हणून ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा उपाय सांगितला आहे, जेणेकरून या दुर्लभ संयोगाचे शुभ फळ जातकांना मिळू शकेल। त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात। 29 मार्च रोजी शनिवार आहे आणि त्याच दिवशी शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण आहे। या दिवशी शनिदेव स्वतःच्याच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत। स्वराशीत असे स्थलांतर असले तरी त्यामुळे इतर राशींच्या जीवनात अनेक बदल घडणार आहेत। मुख्यत्वे मकर राशीची 7.5 संपून मेष राशीची 7.5 सुरू होणार आहे। शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी 29 मार्चची सायंकाळ अतिशय महत्त्वाची आहे। त्या दिवशी ठीक 8:18 पुढील उपाय करायचा आहे। शनी अमावस्या असल्याने हा उपाय सायंकाळीच करायचा आहे। त्यासाठी 8:18 वेळ निवडण्याचे कारण म्हणजे 8 हा शनिदेवाचा अंक आहे, तर 1 हा सूर्यदेवाचा। त्यामुळे ही वेळ चुकवू नका आणि पुढील उपाय करावेत। या दुर्लभ संयोगावर रात्री ठीक 8:18 आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर अर्थात उंबरठ्याजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्या 4 दिशेला 4 वाती लावा। तो दिवा प्रज्वलित करा आणि शनिदेवाची पूजा करा। येत असल्यास शनी स्तोत्र म्हणा, रविस्तुती म्हणा किंवा एका घरात मंगलमयी गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकांनी हा उपाय सुचवला आहे। 4 दिशेला 4 वाती लावल्यामुळे 4ही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ वार्ता घडण्यास सुरुवात होईल। शनिदेवाची आणि सूर्यदेवाची कृपा होऊन तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमयी गोष्टींची सुरुवात होईल। त्यासाठी दिलेला उपाय नक्की करून पहा। शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावं। हे शक्य नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं। त्यानंतर देवघरात दिवा लावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या। या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवाला अभिषेक करा। पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा। या दिवशी शनिदेवाला निळी फुले अर्पण करा आणि शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करावे। मंडळी, शनिदेवाला कर्माचा दाता आणि शासन करणारा म्हणतात। 7.5च्या काळात ते माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात। यामुळे अमावस्येच्या दिवशी शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी उपाय केले जातात। या दिवशी शनीच्या 7.5चा परिणाम कमी करण्यासाठी शनिदेवाची पूजा करावी। तसेच शनीच्या वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करावेत। शनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा। शनी अमावस्येला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करा। शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। शनी मंत्र आणि शनी स्तोत्राचं पठण करा। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावस्येला तांदळाची खीर बनवा। शनिदेवाची पूजा करताना 5, 7, 11 किंवा 21 वेळा मंत्रांचा जप करा आणि शनी आरती करा। पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणं पुण्यकारक मानलं जातं। या उपायाने शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माचे फळ देणारे आणि न्यायाची देवता मानली जाते। त्यांना सर्वात क्रूर ग्रह देखील म्हटले जाते, परंतु त्यांना नशिबाचा निर्माता देखील मानले जाते। शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात आणि चुकीच्या कृत्याची शिक्षाही देतात। जर एखाद्या व्यक्तीवर शनीची कृपा असेल तर त्याची सर्व कामे यशस्वी होतात, परंतु शनी अशुभ स्थितीत असेल तर जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात। अशा स्थितीत ज्या लोकांवर शनीची 7.5 किंवा ध्येयाचा प्रभाव आहे त्यांनी या दिवशी तर्पण, पिंडदान आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। यामुळे शनी दोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात शांती आणि समृद्धी नांदते।
तसेच या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करणे आणि काळे तीळ अर्पण करताना ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते। त्यामुळे शनीची 7.5 अशुभ प्रभावापासून दिलासा मिळतो। शनी अमावस्येला विशेष महत्त्व असून या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते। या प्रसंगी केलेले दान आणि मंत्रजप केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते। यावर्षी 29 मार्चला येणाऱ्या शनी अमावस्येला भक्तिभावाने हे उपाय केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकतो।